प्रेस द लॉर्ड, हालेलुया. ख्रिसमसची तयारी चालू आहे प्रियजन चर्चमध्ये. चर्च खूप सुंदर सजवले. हे बी बघून घ्या जरा. चर्चचं डेकोरेशन. चर्च बघा, प्रियजनांना खूप सुंदर सजवले. चर्च हा स्टार बघा, देवाच्या गौरवात सर्व काही केलेलं. सर्वांनी चर्च बघा. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं प्रियजनांना स्वागत असो. प्लीज हा यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून देवाचा गौरव अजून अजून होईल. देवाचा गौरव होईल. प्रियजनांना मी तुमच्यासाठी सुंदर असं देवाचं म्हणणं घेऊन आलोय. स्तोत्रसंहिता 134 मध्ये परमेश्वराच्या घरात प्रतिरात्र उभा राहून परमेश्वराचे सांत्वन करा. तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. पवित्र स्थानाकडे वळून आपल्या बाहू उभारून परमेश्वराचा धन्यवाद कर व आकाश पृथ्वीचं निर्माण करता परमेश्वर तुला सिंहनेतून आशीर्वाद देतो. परमेश्वराचा काय करा? धन्यवाद करा. परमेश्वराला काय करा? जय जयकार करा. परमेश्वराच्या नावाचा जय जयकार करा. परमेश्वराचा धन्यवाद करा आणि परमेश्वराला प्रतिदिवस धन्यवाद करीत राहा. कारण की जसं धन्यवाद करता तसे प्रियजनांना तुमच्या जीवनातले दुःख जाऊन तुम्ही आनंदात येणार. कारण की आपण देवाला काय देऊ शकत नाही. देवाने सर्व काय दिलं. देवाने त्याचा स्वतः एकुलता एक पुत्र दिला की जो तुमच्या आमच्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पावला, मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी झाला. आज आपण ख्रिसमस करतो. ख्रिसमसमध्ये म्हणजे येशूचा जन्म तुमच्या हृदयात अंतःकरणात झाला पाहिजे. म्हणून प्रियजनांनो, आज येशू तुमच्या हृदयात आणि अंतःकरणात राहायला मागतोय. आज ते येशूला अंतःकरणात घ्या. आजच तुमची परिस्थिती बदलली जाईल. आजच तुम्ही दुःखातून मोकळे होणार. जेवढ्या लोकांनी जेवढ्यांनी येशूला घेतलं, येशू जात धर्म बदलत नाही, येशू जीवन बदलतो. तो जीवन देणारा परमेश्वर आहे. तो आरोग्य देणारा परमेश्वर आहे. तो तुम्हाला मोकळीकता देणारा परमेश्वर आहे. तुमच्या जीवनातलं जे काही बंधन असेल ते आज तुम्ही प्रार्थनेद्वारे येशूला सांगा. येशू तुमचं कार्य करणार. आमच्या हातात काय नाही. कारण करणारा येशू आहे. येशूवर विश्वास ठेवा. येशू तुमचं जीवन बदलणार. तोच येशू तुम्हाला देखील तोच येशू आज तुम्हाला स्पर्श करणारा आणि आरोग्य देणार. डोळे दाखवा. मी सर्वांसाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा येशूराजा, माझ्या जिवंत ख्रिस्ता जेवढे ऑनलाईन लेकरं बघतात त्या प्रत्येकाला स्पर्श कर. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. प्रत्येक त्यांच्या जीवनातले बंधनं, अडकणं, दुष्टपण, साहित्याने कार्य मी नाश करतो येशूच्याच नावात. त्याच्या जीवनातलं कॅन्सर निघ येशूच्या नावात. थायरॉइड निघ येशूच्या नावात. ब्लड प्रेशर, शुगरच्या आत्मा निघ येशूच्याच नावात. साहित्याने बंधनातून निघ येशूच्या, जिला लेकरांना त्या बहिणीला लेकरू स्वीकारतो. जिला गाडीचा आशीर्वाद नाही त्याला गाडीचा आशीर्वाद स्वीकारतो. त्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद स्वीकारतो. कामात प्रमोशन मी रिसीव्ह करतो. त्याची शेती मी ब्लेस करतो. त्याचा व्यवसाय येशूच्याच नावात ब्लेस करतो. आणि येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा आरोग्य तुमच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. प्रियजनांनो, येशूचं प्रत्येकाला मी आरोग्य रिसीव्ह करतो. जेवढे ऑनलाईन बघतात आणि जेवढे बघतात त्या प्रत्येकाला येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा आरोग्य मी रिसीव्ह करतो. आणि येशूचा पवित्र आत्मा प्रत्येकाला येतो की जेणेकरून ते रोज बायबल वाचते, प्रार्थना करते, येशू तुझा गौरव करते. ही प्रार्थना स्वर्गीय पित्या ख्रिस्त येशूच्याच नावाने मागतो. आमीन, आमीन.